नमस्कार. इनेक्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक कॅटेगरीमधून किती उमेदवार उत्तीर्ण होतील त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. कट ऑफसाठी जे घटक कारणीभूत असतात त्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण एकूण किती उमेदवार महाराष्ट्र सेट 2025 उत्तीर्ण होतील त्या संदर्भात माहिती बघितली. यावेळेस जवळपास 5,700 उमेदवार उत्तीर्ण होणार आहेत. जर आपण हा व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक फर्स्ट कमेंटमध्ये उपलब्ध आहे, आपण बघू शकता. आता आपण पुढे जाऊया. एकदा किती उमेदवारांना उत्तीर्ण करायचं आहे हे ठरलं की मग त्यांना कॅटेगरीनुसार विभागलं जातं. यावेळेस 5,700 उमेदवार उत्तीर्ण होतील. आता यापैकी ST उमेदवार किती, SC उमेदवार किती हे ठरवण्यासाठी महाराष्ट्रामधील रिझर्वेशन पॉलिसीचा वापर होतो. महाराष्ट्र सेट 2025साठी ही रिझर्वेशन पॉलिसी लागू आहे. यामध्ये 13% SC, 7% ST, 19% OBC, 10% EWS, 3% VJ, 2.5% NTB, 3.5% NTC, 2% NTD व 10% SEBC व शेवटी 30% जनरल या प्रकारचा कोटा असतो. यामध्ये 13% SC उमेदवारांना रिझर्वेशन आहे. त्यामुळे एकूण जे 5,700 उमेदवार उत्तीर्ण होणार आहेत त्यापैकी 13% जागा या SC उमेदवारांना राखीव असतील. सर्व गरजेचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर या प्रकारे 5,700 सीट्सचं विभाजन होणार. 741 उमेदवार SC, 399 उमेदवार ST, 1,083 उमेदवार OBC, 570 उमेदवार EWS, 171 उमेदवार VJ, 142 उमेदवार NTB, 200 उमेदवार NTC, 114 उमेदवार NTD, 570 उमेदवार SEBC व 1,710 उमेदवार हे जनरलचे असतील. जनरल म्हणजे यामध्ये सर्वच कॅटेगरीचा समावेश होतो. आपण सुरुवातीला एकूण किती उमेदवार उत्तीर्ण होतील त्या संदर्भात माहिती बघितली. त्यावरून जवळपास 5,700 उमेदवार महाराष्ट्र सेट 2025 उत्तीर्ण होतील हे आपल्याला समजले. त्यानंतर या व्हिडिओमध्ये या 5,700 उमेदवारांचे आपण कॅटेगरीनुसार विभागणी केली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणत्या विषयात किती उमेदवार उत्तीर्ण होतील ते आपण समजून घेऊ व त्यानंतर एक्सपेक्टेड कट ऑफचा व्हिडिओसुद्धा आपल्याला उपलब्ध होईल. आपला महाराष्ट्र सेट 2025चा अनुभव, स्कोर, काठिण्य पातळी आपण आम्हाला 9881127789 वर व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून सांगू शकता. सर्व फॅक्टर्स व फीडबॅकचा अभ्यास करून लवकरच याच चॅनलवर आपल्याला एक्सपेक्टेड कट ऑफचा व्हिडिओ उपलब्ध होईल. इनेक्स अकॅडमीला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.